श्री स्वामी समर्थ. आज व्हिडिओ टाकायला खूप उशीरच झाला. उद्या आहे रंगपंचमी आमच्याकडे नाशिकमध्ये. आज बनवलेलं होतं मी छान असा सोयाबीन बटाटा रस्सा भाजी. खूप छान झालेली होती. कच्चाच मसाला घेतलेला, कच्चा म्हणजे कांदा टमॅटो हे कच्चंच ग्राइंड केलेलं होतं. त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर आणि कांदा छान तेलामध्ये परतवून घेतला. खूप छान तेल सुटोस तर सगळा मसाला फ्राय केला आणि त्याच्यामध्ये मग टाकलं टमॅटो प्युरी. हे पण छान झाले. छान झाल्यानंतर मग आपले घरगुती मसाले होते, माझा घरगुती मसाला तो टाकला. त्याच्यामध्ये हळद मीठ आणि टाकलं धना पावडर आणि किचन किंग मसाला. छान परतवून झाल्यानंतर मग सोयाबीन बटाटा धुवून टाकला आणि त्याच्यात गरम पाणी ॲड केलं. छान रस्सा भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी. माझं चॅनल हे न्यू चॅनल आहे, मला एवढं काही जमत नाही यूट्यूबमधलं, तरी पण सपोर्ट करावं सगळ्यांनी मला. दादा ताई एवढंच सांगेल तुम्हाला. मी नवी आहे या चॅनलवरती, माझं चॅनल नवीन आहे. मला त्याच्यामधलं अजून काहीच कळत नाही, तरी पण प्रयत्न करते का तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ हे चांगलेच असतील. आणि छान रस्सा भाजी तयार केलेली आहे मी. मला अजून एडिटिंग वगैरे काही एवढं जमत नाही, तरी प्रयत्न करते मी आणि करेल यापुढे. माझे जसे होईल तसे मी व्हिडिओ छोटे मोठे टाकत जाईल. आवडले लाईक अँड सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला प्लीज, म्हणजे मला तेवढंच मोटिवेट करत राहा. भाजी छान झालेली आहे. कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून छान अशी 2 शिट्ट्यांमध्ये भरपूर छान शिजते ती. जास्त काही शिजवायची गरज नाही तिला. सोयाबीन आपण गरम पाण्यात भिजवलेले असतात त्यामुळे. आणि चपात्या तर झालेलाच होता, भात पण झालेला होता. मग बाकीचे पोरांना जेवण देऊन टाकलं. उद्या आमच्याकडे रंगपंचमी आहे. नाशिकला धुलिवंदन नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी असते. खूप छान राहाडी वगैरे राहतात. राहाडी म्हणजे काय तर नक्कीच एखाद्या व्हिडिओ ते टाकेल मी तुम्हाला. खूप छान असं व्हिडिओ मी काढेल. जर कोणी गेलं राहाडीवरती तिथे रंगपंचमी खेळायला तर नक्कीच टाकेल. आणि मग आम्ही जेवायला बसलो. नेत्रा रुद्र यांचं जेवण झालं. हे बघा किती छान असे तरी येते, गरम पाणी ॲड केलं का छान तरी येते भाजीला. आम्ही जेवायला बसलो. नेत्रा रुद्र आज असा जेवायला बसलेला होता, त्याचा पाय फोल्ड करून, कारण का त्याच्या पायाला लागलेला आहे त्यामुळे. कसे वाटली माझं